नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बलात्कार प्रकरणाला नवे वळण, पीडित महिलेचा पती निळकंठ आला समोर। महावीर काळे यांनी पत्नी असल्याचा केलेला दावा खोटा असल्याचा आरोप। महावीर नाही, निळकंठ काळे हाच पती असल्याचा महिलेनं केले मान्य। महिलेच्या आधार कार्डावर निळकंठ यांचे नाव, कारवाई टाळण्यासाठी महावीर काळे यांचा दावा खोटा। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पीडित महिलेचे तहसील समोर आमरण उपोषण सुरू। अंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांची उपोषणस्थळी भेट। आरोपींवर कारवाईचे आश्वासन। यांचं तुझं काय नातं आहे? माझी मंडळी कोण? रोहिणी निळकंठ काळे। कधी लग्न झालं होतं? तकरीबन 5-7 वर्ष झालं असेल। 5-6 वर्ष दिले तर पण आता ते दुसराच माणूस म्हणते ही माझी बायको आहे, म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? त्यांची बायको नाही, त्यांचा काही पुरावा नाही आपल्याकडे। हो का, माझी मंडळीचं आधार कार्ड आहे, लग्नाचे आपल्याकडे डॉक्युमेंट। बोल। गुन्हा दाखल केल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही। आता ही जे माणसानं म्हणलं हे तुझी बायको आहे, तुझं नाव आहे का? आता बोललेला ही निळकंठ तुझं नाव आहे का? या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप, परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक। आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील। आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील। पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील शिरगीरवाडी येथील महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। यापूर्वी महावीर काळे यांनी संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा केला होता, मात्र आता पीडित महिलेचा पती निळकंठ काळे समोर आला आहे। बलात्काराच्या प्रकरणातील कारवाई टाळण्यासाठी महावीर काळे यांनी महिला आपली पत्नी असल्याचा खोटा दावा केला, असा आरोप महिलेचा पती निळकंठ काळे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना केलाय। निळकंठ काळे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिलेच्या आधार कार्डवर पती म्हणून निळकंठ यांचे नाव आहे। तसेच पीडित महिलेनेही निळकंठ काळे हेच आपले पती असल्याचं मान्य केलं आहे। त्यामुळे बलात्कार प्रकरणातील महिलेच्या पतीबाबत निर्माण झालेला गोंधळ आता निळकंठ समोर आल्याने काही प्रमाणात स्पष्ट झाला आहे। दारू पीत असल्यानं पत्नी माहेरी होती। निळकंठ काळे यांनी पुढे सांगितले की मी दारू पीत असल्याने माझी पत्नी माहेरी होती, तिला पुन्हा नांदवण्यास नेऊ नये यासाठी बलात्कार करणाऱ्या आरोपीकडून मला धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे। दिनांक 10 ऑगस्ट रोजी धमकी देऊन दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला होता। आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिने केली आहे। या मागणीसाठी पीडित महिलेनं बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान अंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पीडित महिलेची बाजू जाणून घेतली। यावेळी संबंधित प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणात एका बाजूला महिलेनं केलेले गंभीर आरोप, दुसऱ्या बाजूला महावीर काळे यांचा पत्नी असल्याचा दावा आणि आता समोर आलेला निळकंठ काळे यांचा दावा, यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। पहा काय म्हणाले पीडित महिलेचे पती निळकंठ काळे। तुझं नाव आणि गाव सांग। माझं नाव निळकंठ नेमिनाथ काळे, राहणार सामनगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। यांचं तुझं काय नातं आहे? माझी मंडळी कोण? रोहिणी निळकंठ काळे। कधी लग्न झालं होतं? तकरीबन 5-7 वर्ष झालं असेल। 5-6 वर्ष कुठे झालं होतं लग्न? सामनगावमध्ये, वस्तीवरती, दुर्गा वस्ती। मग ते लग्नाचं काय पुरावा, फोटो सगळं आहेत का तुमच्या? जी विधी असते तुमच्या समाजामध्ये, रीतरिवाजाप्रमाणे लग्न झालंय, त्याचे फोटो बिटो असतील की? आपल्याकडं आधार कार्ड आहे मंडळीचं स्वतःचं। तुझे नाव नाही का? माझ्या नावाने आधार कार्ड आहे आणि लग्नाचे बी फोटो येतं, ते धुण्यासाठी ठेवलेले आहेत। पण आता ते दुसराच माणूस म्हणते ही माझी बायको आहे, म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? त्यांची बायको नाही, त्यांचा काही पुरावा नाही आपल्याकडे। हो का, माझी मंडळीचं आधार कार्ड आहे, लग्नाचे आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहे, लग्नाचे सगळे फोटो वगैरे येतं आणि ह्याच्यामध्ये त्यांचा काही दुसऱ्यांनी सगळ्यांनी बलात्कार केलेला आहे त्यांच्याविषयी। त्यांनी तिची बायको म्हणून दावा केलेला, ते सगळं गलत आहे आणि त्यांनी जिने काय बी बोललेले आहेत ना, ह्याच्यामध्ये सगळं सरासर खोटं आहे। खोटं आहे ते सांगितलेलं लोकांचं? हां, सगळं सांगितलेलं ती न्यूजमध्ये सगळं खोटं आहे सगळं। आणि मी सध्याला शिकत होतो, माझ्यावरती अन्याय अत्याचार करायचे म्हणते, ते मारहाण केली, आणि आता मंडळीवरती मारहाण केली
माझ्यावरती बी मारहाण करायला म्हणत होते आणि हे ह्यांचं आम्हाला काय निर्णय भेटल्याशिवाय मी रोहिणी निळकंठ काळे ह्यांना मी घेऊन जाऊ शकत नाही. मग तुमचं काय दोघांचा काय वाद झाला का नवरा बायकोमध्ये? मी दारू पित होतो त्याच्यामुळं मी ही निघून आली त्यांच्या आईवडिलापाशी. ते तेव्हापासून इथंच राहते का? हा तेव्हापासून इथं आईवडिलापाशीच आहे. आता ते वाद मिटल्यावर तू घेऊन जाणार का? घेऊन जाणार पण ते हे वाद मिटून निर्णय भेटला पाहिजे, सजा भेटली पाहिजे ह्यांना. कुणाला? हे ज्यांनी बलात्कार केला त्यांना ज्यांनी बलात्कार केला त्यांना जर कारवाई झाली तर मी घेऊन जाऊ शकतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.